नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे, महाराष्ट्र नेता या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. अजितदादांचं निधन झाल्यानंतर सुनित्रा पवार प्रामुख्याने कधीही बोलल्या नाहीत. त्यानंतर जय पवार असतील हे देखील बोलले नाहीत. त्यानंतर जय पवार असतील किंवा पार्थ पवार असतील हे सुद्धा बोलताना आपल्याला दिसले नाहीत. परंतु प्रामुख्याने जी काही बाजू असेल ती फक्त रोहित पवार यांनी मांडली आणि त्यानंतर काही खुलासे सुद्धा सादर केले. एकंदरीत अजितदादा पवार यांना न्याय मिळेल का अशा सुद्धा काही प्रश्न विचारले जात होते. आणि त्यानंतर आज राज ठाकरेंची जी काही भेट असेल ती जय पवार यांनी घेतली असं सुद्धा बोलले जाते. आता जय पवार यांनी जी काही भेट घेतली त्या दरम्यान जवळपास 1.5 तास ही चर्चा झालेली आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. परंतु नेमकी अजितदादा पवार यांच्या निधनाविषयी ही चर्चा होती का किंवा काही राजकारणात उलटापालट होणार आहे का, जे काही परत आता चर्चा होत आहेत की विलिनीकरणाच्या त्या संदर्भात काही चर्चा होती का, एकंदरीत भाजपला काही डाव टाकला जातो का किंवा भाजपला कशा पद्धतीने कलांटली दिली जाऊ शकते किंवा पटेल आणि तटकरे असतील या लोकांना त्या ठिकाणी कसं झोपीत ठेवले जाऊ शकते याचाच आढावा घेणारा हा व्हिडिओ. नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. ज्या अर्थी अजितदादा पवार यांचं निधन झालं आणि सुनित्रा पवार यांनी देखील आपले जे काही कार्यकर्ते असतील, पक्षातील नेते असतील यांना ठणकावून सांगितलं होतं की कोणत्या प्रकारचं विधान या अजितदादा पवार यांच्या निधनाच्या संदर्भात किंवा जे काही विमान अपघात झाला त्याच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचं विधान करू नका अशी सक्ती आपल्या कार्यकर्त्यांना दिली होती. त्यानंतर पटेल आणि तटकरे यांनी सुद्धा आपले काही सूत्र हातात घेतले होते. त्यांनी देखील कार्यकर्त्याला सांगितलं होतं की कोणत्याही प्रकारचं विधान करायचं नाही. परंतु प्रामुख्याने रोहित पवार यांनी काही प्रश्न मांडले, काही मीडियाच्या समोर प्रश्न निर्माण केले आणि त्या ठिकाणी काही पुरावे सुद्धा सादर केले. एकंदरीत अजितदादा पवार यांच्या निधनावरती फक्त रोहित पवार बोलत होते, परंतु सुनित्रा पवार यांनी सुद्धा कोणत्याच प्रकारची भूमिका घेतली नाही. जय पवार हे देखील काही मीडियाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला जात होता, परंतु त्यांच्यावरती कुठेतरी प्रेशर असावं असं देखील बोललं जात होतं. म्हणून जय पवार यांनी सुद्धा काही पत्रकार परिषद वगैरे घेतली नाही आणि त्यानंतर आज जय पवार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. एकंदरीत अजितदादा पवार यांच्या निधनावरती अनेक चर्चा होताना दिसल्या होत्या. रोहित पवार यांनी प्रामुख्याने मुख्यमंत्री फडणवीस असतील यांची सुद्धा भेट घेतली होती. त्यानंतर राहुल गांधी यांची सुद्धा भेट घेतली होती. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची सुद्धा भेट घेतली होती. आणि ज्या पद्धतीने त्यांनी व्यक्त झाले किंवा अजितदादा पवार यांचा अपघात नसून घातपात आहे, आम्हाला जे काही शंका आहेत त्याच्यावरती काहीतरी निवारण करा किंवा विरोधी पक्षांच्या माध्यमातून काहीतरी ठोस भूमिका घेतली गेली पाहिजे असं देखील रोहित पवार यांचं म्हणणं होतं. आणि त्यानंतर आज राज ठाकरेसोबत जी काही भेट झाली त्या दरम्यान असं वाटते की अजितदादा पवार यांना कुठेतरी न्याय मिळतो किंवा या विलिनीकरणाच्या जे काही चर्चा होत्या त्या थांबल्या होत्या. त्या विलिनीकरणाच्या संदर्भात ही बैठक असू शकते का किंवा अजितदादा पवार यांचा जे काही पक्ष असेल त्यातले नेते सुद्धा म्हणतात की आम्ही विलिनीकरणाच्या चर्चेवरती ठाम आहोत किंवा आम्हाला करायची आशा आहे किंवा आम्ही ते करू शकतो. जर सुनित्रा पवार यांनी निर्णय घेतला तर त्या निर्णयाला आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना सपोर्ट करू असं सुद्धा काही नेत्यांचं म्हणणं आहे. आता त्या नेत्यांचं सुद्धा नाव आपल्याला समजून घेता येईल किंवा न्यूजच्या माध्यमातून ते आपल्याला समजलं असेल. परंतु ज्या पद्धतीने अजितदादा पवार यांचं निधन झाल्यानंतर कोणत्या प्रकारची चर्चा होत नव्हती ती चर्चा परत एकदा आता विलिनीकरणाच्या संदर्भात होत आहे. मग एकंदरीत विलिनीकरण होणार का, म्हणजेच अजितदादा पवार यांचा पक्ष आणि त्यानंतर शरद पवार यांचा पक्ष एकत्र येणार का? कारण तर सध्याच्या परिस्थितीला जे काही अजितदादा पवार यांचा पक्ष असेल, मग ते चाकोरकरबाई असतील, नरहरी झिरवळकर असतील, अनेक नेते असतील, मग धनंजय मुंडे असतील, असे जे काही नेते असतील त्यांना कुठंतरी खाली बसवण्याचं काम किंवा जे काही त्यांच्यावरती आरोप झालेले आहेत ते कुठंतरी थांबण्याचं काम ही विरोधी पक्षांच्या माध्यमातून होताना दिसत नाही किंवा विरोधी पक्ष ज्या पद्धतीने मांडणी करते किंवा आक्रमक होताना दिसत आहे. अनेक खुलासे सादर होत आहेत आणि त्या भोंदूबाबाच्या प्रकरणात हे राष्ट्रवादी पक्षाचे जे काही नेते असतील ते मोठ्या प्रमाणात अटकलेले आहेत. राज ठाकरे यांच्यासोबत जी काही चर्चा झालेली असावी ती त्या संदर्भात असावी किंवा मग अजितदादा पवार यांचं निधन झालेलं असेल त्या संदर्भात असावे किंवा मग जय पवार किंवा अजितदादा पवार यांचा जे काही पक्ष असेल याच्या विलिनीकरणाच्या संदर्भात काही चर्चा झाल्या का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि काही दिवसात त्या गोष्टी समोर येतीलच. परंतु आपल्याला काय वाटते कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.